तर कशात सगळे का नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. तर एका नवीन वर्षाची सुरुवात होते. वर्षाचा सेकंड लास्ट दिवस आहे 30 डिसेंबर 2025. तर हे वर्ष कसं गेलं, काय झालं, ह्या वर्षामध्ये काय काय गोष्टी झालं, तर ह्याचा हा रिकॅप व्हिडिओ आहे. तर एकंदर तुमचा सपोर्ट कसा भेटला, त्याच्यासोबत तुमची साथ, परत मी वेगवेगळे व्हिडिओ केले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, काय काय एकंदर ह्या वर्षात संपूर्ण घडलं, तर त्याचा हा एक व्हिडिओ. तर आता सुरू करूया. आपल्याला पहिली गोष्ट तर भरपूर दिवस झाले, म्हणजे भरपूर नाही, 4-5 दिवस झाले असते मी व्लॉग नाही येता, कारण की थोडी आईची तब्येत बरी नव्हती, म्हणून मी व्लॉग नव्हतो बनवत. तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि सगळं चालू होतं. तर आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि डायरेक्ट 2025च्या जानेवारी महिन्यात जाऊया. 2025 जानेवारी आणि सगळ्यांना तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या उद्या देईनच मी. तरी आता एक सगळा रिकॅप दाखवतो. तरी छोटा फार असा आहे हा व्हिडिओ, जास्त मोठा नाही होणार आहे, कारण की आत्ता पण मी तयार आहे, मला बाहेर जायचं म्हणून. थांबा जरा. आलो. तर 27 नाही, अजून 26 नाही गेलं, तर 27 कुठून जाईल. तर 2027. तर 2025 ची सुरुवात ही धम्मसंध्या कार्यक्रमात झाली. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आणि मग पप्पांचा सत्कार झाला होता सोलापूरला. तर त्याचा हृदय सत्कार समारंभ विहारात झाला. त्याच्यानंतर नितेशसोबत मी सकाळी रात्री मुंबईला गेलो, एका दिवसात परत जाऊन आलो. आणि मग झालं प्रतिकांनाच्या लग्नाची तयारी, मागणीची रात्र. त्याच्यानंतर मुलगी बघायला गेलो, तो कार्यक्रम. त्याच्यानंतर ह्या प्लेलिस्ट आहेत प्रतिकांनाच्या लग्नाची, पूर्ण प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही अजून नसाल बघितली आणि बघितले असाल, पण जर अजून एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. प्लेलिस्टमध्ये जा, प्रतिकांचं लग्न अशी प्लेलिस्ट आहे, तर ती नक्की पहा. त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन रॅली झाली. त्याच्यानंतर मग कॉन्टेंटचे व्हिडिओ आले, आम्ही चौघांची व्हिडिओ आली. मी निनादसोबतचा व्हिडिओ केला, तो एक आला. त्याच्यानंतर परत एक डान्स व्हिडिओ आला, फनी व्हिडिओ आला. त्याच्यानंतर माता रमाई यांची 127वी जयंती साजरी करण्यात आली. आणि मग आला टर्निंग पॉईंट. आतापर्यंत फक्त मी जास्तीत जास्त सोलापूर, कोल्हापूर आणि मग आता गेलो होतो ते नागपूरला. ते पण विहारातले जे काका आहेत, तर त्यांच्या मुलीचं लग्नासाठी खास त्याने आमंत्रण दिलं होतं आणि आम्ही सगळे गेलो होतो नागपूरला. नागपूरमध्ये जायचा प्रवास, नागपूरचं लग्न, नागपूरची खाद्यपदार्थ म्हणजे तिथं तर्री पोहे ते खाल्ले. आणि त्याच्यानंतर दीक्षाभूमी, ऐतिहासिक वारसा लाभलेली दीक्षाभूमी ती पाहिली. त्याच्यानंतर नागलोक अँड ड्रॅगन पॅलेस पाहिलं. आणि आत्तापर्यंतचा सगळ्यात खराब प्रवास रेल्वेचा, ट्रेनचा, म्हणजे मिनिमम 7 ते 8 तास ट्रेन डिले झाली. म्हणजे जी ट्रेन सकाळी येणार होती ती डायरेक्ट रात्री 9 ते 10 वाजता आली. तर 7 तास गाडी. त्याच्यानंतर परत एक कॉन्टेंटचे व्हिडिओ आले, छोटे ब्लॉग बनवले. त्याच्यानंतर मग प्रतिकांनाचा बस्ता तो व्हिडिओ होता. त्याच्यानंतर मग डॉक्टर आंबेडकर आणि माता रमाईचा विवाह सोहळा, म्हणजे भायखळा मच्छी मार्केटच्या इथं जो संपन्न झाला, तिथं दरवर्षी कार्यक्रम असतो, तर तो कार्यक्रम पाहायला गेलो होतो. त्याच्यानंतर जयंती आली. मग जयंतीच्या ह्याच्यानुसार विहारात वेगवेगळे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले, परत स्पोर्ट्सचे ठेवण्यात आले होते. मग त्याच्यामधला पहिला क्रिकेटच्या मॅच होत्या. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले, मुलांचे डान्स. आणि त्याच्यानंतर मग आली 13 एप्रिलची नाईट. 13 एप्रिलला विहारात साजरा केलं आणि त्याच्यानंतर गेलो वरळीला. त्याच्यानंतर भीम जयंती 134. आणि ही पहिली जयंती झाली असेल तेव्हा सगळे माझे काका आणि सगळे होते, कारण की एक प्रसंग तसा होता, तो अजून मी सांगितलेला नाही. तर पुढच्या वर्षी मी नक्की सांगेन की काय झालं होतं, म्हणजे प्रत्येकाच्या लग्नाच्या दरम्यान घरी काय काय झालं होतं ते. त्याच्यानंतर गेलो जयंतीच्या नंतर झालो. जयंती झाल्याच्या नंतर
APMC मार्केट जे वाशीचं आहे, जे मोठं मार्केट आहे एकदम, तर तिथं प्रत्येकाच्या लग्नाची शॉपिंग करायला गेलो. त्याच्यानंतर मग तिथून गेलो संयुक्त महाराष्ट्र इतिहास जाणून घ्या. 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्र दादरला जे स्मारक आहे तिथं गेलो. संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास तिथं आहे, तर तो बघितला जाऊन. मग निघालो गावी. पहिल्यांदा असं एक ठेवलेलं होतं मी स्वप्न की मुंबईतून गावी जायचं गाडीनं, ते पण आपल्या. आणि युनिकॉर्न होती. आणि मग त्याच्यात बड्डेमध्ये घेतली होती आम्ही दादाला नवीन गाडी. तर त्या गाडीनं मग मी आणि राज आम्ही दोघांनी पहिल्यांदा मुंबई ते गाव हा प्रवास केला. गावी गेल्या गेल्या त्याच रात्री भावकीची मागणी झाली. प्रतिकांनाची भावकीची मागणी झाली आणि मग जयंती सोहळा झाला. जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. आणि मग झाली लग्नाचे सगळे व्हिडिओ चालू. लग्नाच्या अगोदरची रात्र अजून आठवते. गातोय, नाचतोय, गाणी म्हणतोय. काय म्हणजे हे लग्न आमच्या घरात काहीतरी वेगळंच लेवलचं होतं. नेक्स्ट लेवलचं लग्न असं बोलता येईल. तर त्याची पण प्लेलिस्ट आहे, ती मी आधी सुरुवातीला बोलवलं आहे, ती बघा. त्याच्यानंतर मग हळदीचा समारंभ, हळदीचा कार्यक्रम झाला कोकणात. आधी घरात कसे हळद लावतात ते. त्याच्यानंतर प्रत्येकाची हळदीच्या दिवशी जो धुमाशान काय घातलेला होता आम्ही तो. मग दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवसाची सकाळ नवऱ्याच्या घरातून ते पिंपळापर्यंत. आणि मग संध्याकाळी लग्न सोहळा प्रतीकाने आणि सोनाली काकीचा. आणि मग लग्न समारंभ झाला. तसं मग आम्ही सगळे मिळून दरवर्षी जातो जंगलामध्ये, तसं जंगल सफारी झाली. त्याच्यानंतर मग सगळी फॅमिली आम्ही एकदम, म्हणजे तरी भरपूर जण नव्हते, तर जे होते मग ते आम्ही सगळे गेलो फिरायला मार्लेश्वरला फिरलो. आणि मग तिथून गेलो एका फार्म हाऊसला की तिथं पण स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूलमध्ये सगळे आम्ही जाम मजा केलेली. तर तिथून मग निघालो मुंबईला आलो. हॅपी टेल्स प्राण्यांचं जे आहे आपले पेट्स, आणि मग त्यांचे जे काय म्हणजे ट्रीटमेंट केली जाते, म्हणजे हेअर कटिंग, आंघोळणी, तर त्याचा व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर आला गणेशोत्सवाचा पहिला व्हिडिओ माझा होता परळचा राजाचा पाट्यपूजन सोहळा. तिथं एक फोकचा एक कार्यक्रम होता, आता नाव नाही आठवत आहे मला. आणि थंबेलवर पण मी टाकला नव्हतं. परळचा राजा पाट्यपूजन झाला. आणि त्याच्यानंतर एक असा व्हिडिओ टाकला मी की त्याच्यावरती कॉपीराईट आली, स्ट्राईक आली, की जो आपण फोकलोक आहे तो कार्यक्रमाचा मी व्लॉग बनवला. पण मग लोकांच्या कमेंट आल्या की नको टाकूस म्हणून हा कार्यक्रम. तर स्ट्राईक आली आणि मग त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ डिलीट केला. त्याच्यानंतर गणेशोत्सव चालूच होत होता, पाट्यपूजन सोहळे चालू होते. त्याच्यामध्ये आली दहीहंडी. तर दहीहंडीमध्ये माझा यंदाचा भरपूर एक वेगळा एक्सपिरियन्स होता की समोर म्हणजे किती अंतर, म्हणजे एकदम जवळून मी 8 ते 9 थर रस्त्यावर बघितलेले आहेत. यश गोविंद पथक वडाळ्यातील. तर 8 ते 9 थर कसे रचतात, किती सेकंदामध्ये रचतात ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर परत आगमन सोहळा, मुंबईतला सर्वात मोठा आगमन सोहळा झाला. 2 ते 3 रविवार असे गेले मुंबईतले की लोक फक्त त्या रविवाराची वाट बघायची. म्हणजे जे यंगस्टर मुलं आहेत, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, लालबाग परळमध्ये जायचं. मग ते व्लॉगर असो, कॉन्टेंट क्रिएटर असो, रीलवाले असो, इन्स्टा पेजला टाकणारे असो, किंवा न्यूजवर पण तेच असो चालू. आगमन सोहळा, चिंचपोकळीचा चिंतामणी, नरे पार्क, परत गोड गणपती, अखिल चंदनवाडी, तर भरपूर. आणि पहिल्यांदा मी गणपतीच्या म्हणजे असं आगमन सोहळा चालू असताना कारखान्यात गेलो. कारण की मुंबईचा विघ्नहर्ता म्हणजे अँटोपिलचा विघ्नहर्ता सुयोग मित्र मंडळ यांच्यातून माझी ओळख आहे, तशी सगळी ओळखतात. पण त्यांनी मला आतमध्ये घेऊन गेले. मग आतमध्ये गेल्यावर पण आपण आगमन सोहळे, अजून इतर म्हणजे आजूबाजूला जे गणपती होते त्यांचं पण आगमन सोहळा बघितले. आणि मग गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मग गणेशोत्सवाची सुरुवात होता दहीहंडी आली. दहीहंडीच्या दिवसाचा व्लॉग होता. मग गणपती डेकोरेशन, लोचनच्या घरी गेलो, गणपती होता. आणि गणपती ज्या दिवशी आले त्या दिवशी समीक्षा दिदी आणि संकेत दादानं गाडी घेतली. तर त्यांना ते कॉंग्रॅच्युलेशन. मग गणपती आले. मग अँटोपिलचे गणपती, म्हणजे अँटोपिलमध्ये किती आहेत, अँटोपिल बोलल्यावर गव्हर्नमेंट कॉलनी येते. गव्हर्नमेंट कॉलनीसोबत हा एक असा एरिया आहे जिथं सर्व जाती पंथाचे लोक एकत्र राहतात. एकीकडं मुसलमान, हिंदू, पंजाबी, बौद्ध, ख्रिश्चन, जैन सगळे मंदिरं आहेत तिथं. सगळे जाती धर्माचे लोक आहेत. पण कधी काय असं एक
वेगळं पण जाणवलं नाही. त्याच्यानंतर झाली गणपती उत्सवाची सुरुवात. मुंबईचा राजा आणि यंदाचा मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली एक वेगळंच तिरमल होतं. आकाश तिरमल या मूर्तिकारांनी एक वेगळीच अशी 90च्या दशकातली एक मूर्ती अशी साकारण्यात आली. आणि मग GSPचा गणपती म्हणजे सोन्याचा गणपती जो बुडला जातो माटुंग्याचा इथं, जो 5 दिवसाचा असतो, तर पहिल्यांदा एवढ्या जवळून मी तो गणपती पाहिला. एक रँडम ओळख लिफ्ट दिलेली होती मी खरी, एक रँडम लिफ्ट ती ओळख. आणि मग त्या ओळखीचं स्वरूप असं हे झालं की तिथले ते एक काका होते ते मला रँडम भेटले. सौरभ कर्जात होतो, रँडम भेटले, ओळख झाली, बोलणं झालं. त्यांनी विचारलं नाही की मी गणपतीच्या इथं असं आहे, तर तुम्हाला कधी यायचं झालं तर तुम्ही या. नंबराने दिलं नाही तर मी गेलो. आणि मग त्याच्यानंतर त्याच ह्याच्यात मला GSPचा एवढं जवळ पण जाता आलं, बघता आलं. आणि GSP गणपतीचा जो विसर्जन सोहळा आहे तो पण अनुभवता आला. म्हणजे गेलो होतो दुसरा व्हिडिओ बनवायला आणि मग येताना मला GSPचा गणपतीचा विसर्जन सोहळा बघायला भेटला. त्याचसोबत मग प्रथमेशचा मित्र आहे, तर त्याच्या घरी गेलो. म्हणजे जे घरोघरी डेकोरेशन बनवतात तर ते कसं एक वेगळं असतं. आणि पहिल्यांदा मी हे डेकोरेशन असं बघितलं होतं पूर्ण. तर मग त्या प्रथमेशच्या मित्राच्या घरी गेलो. लोचनच्या घरी एक खास आरतीचा प्रोग्राम असतो तर तो अटेंड केला. आणि मग त्याच्यानंतर आला विसर्जन सोहळा. विसर्जन सोहळा एक वेगळाच होता हा यंदाचा, कारण की पहिल्यांदा मी, ऋतिक, राज आणि कल्पेश आम्ही, आणि सौरभ पण होता पण सौरभ नंतर गेला. तर मी, ऋतिक आणि राज आम्ही तिघांनी गणेश गल्ली ते गिरगाव चौपाटी मुंबईच्या राजासोबत आम्ही चालत गेलो. आणि मग येताना जरा हालत जाम झाली आमची, कारण की सवय नाही एवढी चालायची. तर ते एक वेगळा अनुभव होता. आणि मग त्याच्यानंतर पॉलचा लाडका गणपती म्हणजे प्रतीक्षानगर सायनमध्ये पॉलचा लाडका, इंस्टाग्रामला पेज देखील आहे पॉलचा लाडका. तर ते म्हणजे डिटेलिंग काय असते, जसे मोठमोठे गणपती मंडळ असतात तर ती जशी एक भव्य दिवा असं डेकोरेशन करतात तर त्याच्या ह्याच्यानुसार मग तो सेट असतो. मग तसं हे घरी बनवण्यात येतो. पॉलचा लाडका हे घरी डेकोरेट करतो. त्यांनी यंदा कुंभमेळ्याचं एक हे केलं नव्हतं. त्याच्यानंतर मग गेलो गावी, एक दिवसासाठी गावाला गेलो होतो आणि सुखमय वातावरण. त्याच्यानंतर परत मुंबईला आलो. मग एक कॉलेजची आठवण म्हणून मग मी आणि नितेश वर्ली सिलिंग खाली गेलो होतो. म्हणजे कॉलेजमध्ये असताना तो घेऊन गेला मला होता एकदा दोनदा. आणि मग ते कॉलेजची आठवण म्हणून मग आम्ही वर्ली सिलिंग खाली गेलो. त्याच्यानंतर परत गेलो गावाला. म्हणजे असा तसा पोचलो नव्हता आम्ही. इथून पोलादपूरपासून चिपळूणातून खेडमधून संगमेश्वरातून मग तामाणे, असं म्हणजे तब्बल 15 ते 16 तासांनी आम्ही गेलो होतो. तो सगळे व्लॉग आहेत, तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि इंटरेस्टिंग आहेत वेगवेगळे. म्हणजे काय म्हणजे एक आम्ही ठरवून गेलो होतो आणि तिथं झालं काहीतरी भलतंच, अशा ह्याच्यात झाले होते हे व्लॉग. परत मग नित्याला नवीन गाडी बघायला गेलो होतो, त्याचा व्लॉग आला. मग आला नवरात्री उत्सव. आणि नवरात्री उत्सवात मग कुठलं मला देवीचं आगमन नाही भेटलं होतं. मग अँटोपिलची आई तिचं आगमन सोहळा भेटला मला. आणि मग त्याच्यानंतर परत गावी गेलो, गाडी द्यायला गेलो होतो. आणि येताना मग नितेशची जी स्प्लेंडर बाईक होती ती घेऊन गेलो. म्हणजे यंदा मी बुलेट घेऊन गेलो, तिचा प्रवास होता. आणि स्प्लेंडर म्हणजे 100 cc गाडीने सुद्धा जाऊन येता येतं. आणि पहिल्यांदा रात्रीची मी गाडी नॅशनल हायवेला अशी चालवली रात्रीची, ते पण स्प्लेंडर. आता किती 100 cc गाडी पण एक नीट व्यवस्थित, तो पण एक एक्सपिरियन्स आला. पण पाऊस होता म्हणून व्लॉग बनवता आला नाही, पण जातानाच आम्ही व्लॉग बनवलेला. मग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं का देखावा, असा ताडदेवला जो देखावा होता म्हणजे असा तो होता. तो देखावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज आपले आणि त्याच्यानंतर जे मावळे होते त्यांचा होता. त्याच्यानंतर मग मी गेलो मुंबईमध्ये साकारले कोकण. तर सिद्धिविनायक मंदिराच्या मागं एक वाडी आहे, असं मला नाव नाही आठवत आहे पण आहे ती वाडी. इथं थंबनेलमध्ये तुम्हाला दिसत असेल, प्रत्येकाचं इथं पोस्टर दिसतंयच तुम्हाला. तर तिथं गेलो मी आणि हुबेहूब. आणि मी यूट्यूब चालू केल्यापासून माझा पहिला एक म्हणजे बोलतात ना असं मला श्रीफळ दिलं आणि शाळ दिली आणि म्हणजे सत्कार टाईप असं म्हणजे मला एक वेगळाच वाटलं होतं. पण हुबेहूब कोकण साकारण्यात आलं.
त्याच्यानंतर मग मी पहिल्यांदा एका गाडीचा रिव्ह्यू केला. म्हणजे साहिलने घेतली नव्हती गाडी, तर तिचा मी रिव्ह्यू केला. म्हणजे गाडीचा पण रिव्ह्यू असा मी करू शकतो, हा मला एक आला. मग त्याच्यानंतर नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये चालू असताना दशावतार बघितला मी. दशावतार नव्हता बघितलेला कधी, तर दशावतार बघितलं. त्याच्यानंतर आला कांतारा. कांतारा बघायला फर्स्ट डे फर्स्ट शो गेलो, त्याचा रिव्ह्यू आला. त्याचा रिव्ह्यू चालू असताना अँटोबिलमधला सर्वात मोठा गरबा अँटोबिलमधला, तर तो सिमेंट ग्राउंड तिथं साकारला जातो, तर तिथं गेलो, तो बघितला. मग तिथून पुढं परत रावळी कॅम्पमध्ये असतो तो गरबा होता. त्याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एक नाटक साकारण्यात आलं. ते नाटक, त्याच्यानंतर धर्मांतर बाबासाहेबांनी का केले नाही त्याच्यावर बुद्धदेव सरांचं भाषण. त्याच्यानंतर मग अखेर स्मारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलीचं स्मारक तयार होत आहे. तर त्याचा बुटाचा जो पुढचा भाग आहे तर त्याचं एक म्हणजे पुतळ्याची सुरुवात आता तिथं होते, तर त्याचा व्हिडिओ होता, तो झाला. मग भीमा तुम्हा वंदना हा कार्यक्रम पाहायला गेलो. मग बघता बघता आली दिवाळी. त्या दिवाळीचा सगळा डेकोरेशनचा व्लॉग. त्याच्यानंतर कंदील गल्ली म्हणजे जी फेमस झाली होती रीलवरती आणि जास्तीत जास्त असं, तशी कंदील गल्ली जी माहीमच्या इथली आहे. मग एक स्टँड घेतला चेस्टचा आणि तो घेऊन गेलो गावाला. परत मग गावाला गेलो बुलेट घेऊन. हा आणि एकटा गेलो होतो मी, आता एकटा गेलो होतो. तर बुलेटचा प्रवासाचा तो व्हिडिओ आहे. मग त्या दरम्यान फोन खराब झाला होता आणि मग परत मला मुंबईला यायला लागलं. मग मुंबईला आल्यावरती मग दिवाळीचा व्लॉग शूट झाला आणि मग झाला गावच्या परत एकदा सिरीजची सुरुवात. तर सप्तेश्वर मंदिर, शृंगारपूर, माझी वाडी आणि खास मी ज्या उद्देशाने गेलो होतो म्हणजे कोकणातील पारंपरिक भात कापणी, तर भात कापणीचे व्हिडिओ, परत भात झोडणीचे व्हिडिओ, तर हे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही नक्की. आणि माझ्या गावातील एक मंदिर म्हणजे ज्या तिथं सिमेंट आहे ना लोखंड, चिराच्या दगडापासून साकार केलेलं सांगव्यातील मंदिर, त्या मंदिराचा व्हिडिओ. परत मग कोकणातील साज आणि कोकणी साज संगमेश्वरी बाज हा व्हिडिओ, त्याचा एक व्लॉग आला. आणि तो पूर्ण कार्यक्रम काय कसा आहे, कोकणातील एक म्हणजे संस्कृती, लोककला, लोकगीतं ह्याच्यावरती आहे. मग तिथून आल्यावरती मग नवीन न्यू वर्ली सिल्क तो व्हिडिओ आहे. मग त्याच्यानंतर माझी मैत्रीण वैष्णवीनं चालू केलेला तिचा व्यापार, तिच्या व्यापाराबद्दल तिचा इंटरव्ह्यू सोबतच तिच्या आपण दुकानाला दिलेली भेट, ते सगळे. त्याच्यानंतर मग लहानपणी म्हणजे चिल्ड्रन डेच्या निमित्तानं मग जो एक व्हिडिओ केलेला होता तो. त्याच्यानंतर गावच्या आठवणी, संविधान सन्मान महासभा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये झाली म्हणजे शिवाजी पार्क आपलं. त्याच्यानंतर फायनली नितेशने जी गाडी घेतली ती. त्याच्यानंतर संविधान जल्लोष म्हणजे संविधान दिवस झाला त्याचा कार्यक्रम आला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी ॲक्टिंग केली. बुद्रे सरांनी भाषण केलं, 2 नाटक झाली आणि त्या दोन्ही नाटकांमध्ये मी होतो. तर एक ते माझ्यासाठी एक वेगळं होतं खास. आणि न्याय की किताब आणि संविधान एक सुरक्षा की ढाल हा. आणि त्याच्यानंतर भोजनदान का कार्यक्रम, परत आलेले तुमचा प्रतिसाद चांगला होता तो. आणि मग उसरण तलाव पहिल्यांदा कुठेतरी मी अशा ठिकाणी गेलो एकटा की निसर्गाच्या सानिध्यात, पनवेलपासून म्हणजे मुंबईपासून एक 50-55 किलोमीटरमध्ये उसरण तलाव. आणि एक फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे माझा आणि साहिलचा पॉडकास्टचा एक विचार चालू होता माझा, पॉडकास्ट बनवायचा, पण एक चांगला प्रतिसाद हा तुम्ही दिलात, त्याचा व्हिडिओ. त्याच्यानंतर मग एक आणि आताचा शेवटचा स्ट्रेंजर थिंग्सचा व्हिडिओ. आणि हा जो व्हिडिओ तो तुमच्यासमोर रिप्रेझेंट होतोय. म्हणजे एकंदर 2025 ही एकंदर अशी आपली एक लाईनअप होता हा. आणि आता 2026चा पण असंच काहीतरी एक भन्नाट मजेदार एक मजेशीर असा सुरुवातीपासूनच एक व्हिडिओ असणार. आणि ह्या वर्षामध्ये जास्तीत जास्त होईल तितके मी व्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. तर असा एक छोटा आणि मोठा व्हिडिओ होईल असं मला वाटलं नव्हतं, पण एक झाला, खरंच मोठा व्हिडिओ झाला. पण तुमचा सपोर्ट असाच ठेवा. आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण होता आलेत, तर लवकरात लवकर ते पण करून टाका. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि एवढंच बोलून मी हा व्लॉग एंड करतो.
आणि तुम्हाला सर्वांना उद्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायला परत एकदा भेटतो.